नमस्कार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सुरू केलेलं संविधानाचं पारायण आज या स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो. आपले मार्गदर्शक सन्माननीय ॲडव्होकेट धनराज बंजारी सर यांनाही मी या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. धन्यवाद. आपण संविधानाचं पारायण करत असताना विशेषतः ज्या युवा वर्गांसाठी आपण हे सुरू करतोय त्यांच्या मनामधल्या प्रश्नांना कुठेतरी व्यासपीठ मिळाल्याचा एक वेगळा अनुभव आपल्याला येतोय. आणि काल एक असाच प्रश्न कालच्या विवेचनावर विचारलेला आहे, तो आपण घेऊया आणि नंतर आपल्याला पुढचं आजचं वाचन करता येईल. सर, युवकांच्या मनामध्ये असणारा एक प्रश्न त्याने आपल्याला असा विचारलेला आहे, तो असा आहे की जर आपल्याला समानता आणायची होती आणि समानता ही दीर्घकालीन आणि चांगला परिणाम करणारे आणायची होती तर फक्त आर्थिक निकषांवर असणारे वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे देऊन समाजामध्ये समानता प्रस्थापित करणं सहज शक्य असताना हे प्रवर्ग आणि जातनीय आहे याची रचना करण्या पाठीमागचं महत्वाचं कारण काय किंवा उद्देश काय होता असं आपल्याला वाटतं? अगदी छान प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नकर्त्याचं मी कौतुक करतो. माझं एवढं नम्र निवेदन त्याला आहे की हे जेव्हा घडलं त्याला आज जवळपास 75 वर्ष झालेली आहे. तेव्हा तुमचा माझा कोणाचा जन्मही नव्हता. प्रश्न असा आहे, त्यावेळची जी सद्यस्थिती होती ती थोडीशी बारकाईनं समजून घेण्यासारखी आहे. बाबासाहेब आंबेडकर जे घटनाकार होते त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळत आहे हे स्वातंत्र्य राजकीय स्वरूपाचं स्वातंत्र्य आहे, सामाजिक स्वरूपाचं स्वातंत्र्य नाही आहे. कारण भारतामध्ये प्रचंड प्रमाणात अर्थकारण बाजूला ठेवून, आर्थिक स्थिती बाजूला ठेवून जे प्रवर्ग आणि जातनी आहे समाजाला विघटित करणारी चातुर्वर्ण्य प्रचूर जातव्यवस्था या ठिकाणी असल्यामुळं एक तफावत आणि भरपूर सामाजिक विघटन या देशामध्ये सद्यस्थितीला घडत आहे. एखादा माणूस श्रीमंत असेल, त्याचा सुबत्ता असेल, त्यावेळची काही उदाहरणं आपल्याला सांगण्यासारखी आहे की महात्मा फुलेंचं उदाहरण त्यावेळी घ्या, तर त्याच्याही पलीकडे काही वर्ष जातं की घरी सगळी सुबत्ता होती, वाडा होता, जमीनदारी होती, सगळी होती, परंतु एका विशिष्ट जातीच्या, एका विशिष्ट प्रवर्गाच्या माणसाला शिक्षण घेता येणार नाही म्हणून फुल्यांचं शिक्षण थांबवण्यात आलं होतं. हा इतिहास युवकांना कदाचित माहित नसेल. माझी तरुण मंडळींना हात जोडून एक विनंती आहे की आपण जेव्हा प्रश्न विचारता निश्चित तो स्वागतार्ह आहे, कारण तुमच्या मनामध्ये पडलेला तो प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या स्वतःच्या अंतरात्म्याला प्रमाण मानून देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं दिसेल की घटनाकारांची किंवा त्यावेळ देश कसा आकाराला यावा हे विचार करणाऱ्यांची जी एक इच्छा होती ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या घटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय आणि मग आर्थिक विकास ही जी चतुर्सूत्री मांडलेली आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते स्वातंत्र्य समता भावानी समाजात रुजलं पाहिजे. त्या समतेसाठी आपल्याला आपसात बंधुतेचा, पॅटर्निटीचा एक सेन्स कॉन्शियस डेव्हलप झालं पाहिजे. आपली मानवी संवेदनशीलता, बंधुता या लेवलला गेली पाहिजे आणि मग आपल्याला सामाजिक न्यायाकडे जाता येईल. कारण हे सोशलिस्टिक पॅटर्नचं स्वतंत्र भारताचं राज्य जेव्हा उभं राहील आणि याच्यामध्ये सामाजिक न्याय जर नसेल तर परिस्थिती अशी होईल की जे काही 5 ते 10% क्रीम लेवल आहे समाजाची त्यांच्याकडे सगळे अधिकार, सगळे वर्ग, प्रवर्ग, जाती ह्या खेचल्या जातील आणि ते त्याच्यावर अधिराज्य गाजवतील. छोटस उदाहरण जर द्यायचं झालं
तर गोलमेज परिषदेमध्ये ऍडल्ट फ्रँचायझी म्हणजे एका माणसाला एका मताचा अधिकार हा सामाजिक न्यायाचा कणा म्हटला तर वावगं व्हायचं नाही. त्यामध्ये इव्हन दस्तूर खुद्द महात्मा गांधी हे गोलमेज परिषदेमध्ये म्हणाले होते, जेव्हा ब्रिटिशांनी प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला एका माणसाला एका मताचा अधिकार कशाला पाहिजे, ज्या माणसांना लिहिता वाचता येत नाही, ज्या माणसांनी 1000-2000 वर्षात त्यांच्या पिढ्या कुठे शिकलेल्या नाही, त्यांना मतदान म्हणजे काय कळत नाही, मताधिकार म्हणजे काय कळत नाही, काहीही समजत नाही, अशा माणसांना एका मताचा अधिकार देऊन उपयोग काय? तर गांधींचं असं म्हणणं होतं की हरकत नाही, अशा माणसांचे मताचे अधिकार, जे कोण शिक्षित, जे कोण उच्चवर्णीय, जे कोण धनदांडगे, ज्यांच्याकडे अशी माणसं कामाला आहेत, आपल्याला बेटबिगारी कायदा रद्द झाला वगैरे तो इतिहास माहित असेल की एका एका माणसाकडे 100, 150, 200 असे मजूर शेतावर असायचे, तर त्यांना न देता तो त्या मालकाला द्यावा आणि मालकाने तो त्यांच्या वतीने गाजवा, कारण त्याला तेवढी समज नाहीये. यावेळी बाबासाहेबांना असं म्हटलं होतं की या माणसाला माणूस आपण आहो, आपण मनुष्य म्हणून अस्तित्व धारण केलं आहे याची जाणीव होण्यासाठी आणि मी दुसऱ्यांसारखाच आहे ही समतावादी वृत्ती जागृत होण्यासाठी त्याला एका माणसाला एक अधिकार आपल्याला दिला पाहिजे, जेणेकरून खरं समतेचं प्रिन्सिपल हे रुजलं जाऊ शकेल. ही पार्श्वभूमी आपण विचारात घेतली आपल्या असं लक्षात येतं की त्यावेळी घटनाकारांनी आरक्षण हे लावत असताना आरक्षण हा नियम म्हटलेला नाहीये. नियम काय आहे? नियम एक समान संधीचं समतावादी धर्मनिरपेक्ष असं राज्य निर्माण करायचं आहे. आणि हे राज्य निर्माण करत असताना ज्यांना हजारो वर्ष असमानतेची वागणूक दिलेली आहे, ज्या वागणुकीमुळे त्यांच्यात गुणवैशिष्ट्य असून सुद्धा त्यांना संधी न मिळाल्यामुळं ते एकंदर देशाच्या प्रगतीच्या मार्गामध्ये समाविष्ट होऊ शकले नाही, त्यांची मर्यादा ही फक्त मजूर लेबर याच क्लासला राहिली, अशा लोकांना समानतेची संधी प्राप्त होऊन देण्यासाठी समानतेच्या नियमाला जो अपवाद आहे तो अपवाद म्हणजे आरक्षण. आणि या ठिकाणी आरक्षण हा शब्द आपल्या समोर जेव्हा येतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रयोग हा 1902 साली म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर कोल्हापूर संस्थानामध्ये निर्माण केलेला आहे. ज्या आरक्षणावरून आज एवढा गदारोळ उठलेला आहे त्याचं मूल बीज जर शाहू महाराजांच्या विचारात बघितलं तर शाहू महाराज असं म्हणतात की जो माणूस कलायुक्त आहे, त्याला कौशल्य आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु त्या गुणवत्तेची संधीच आपल्याला त्याला देता आली नाही, संधीच त्याला प्राप्त झाली नसल्यामुळे तो या देशाच्या विकासात समाविष्ट होऊ शकला नाही. आता बघा त्यावेळेचं एक आर्थिक समीकरण, जसं हे अर्थकारणावर आधारित आरक्षण दिलं गेलं पाहिजे होतं असं जेव्हा आमचे तरुण मित्र विचारतात तेव्हा त्यावेळेच एक समीकरण लक्षात घ्या की करवीर कोल्हापूर संस्थानातल्या प्रत्येक माणसाचं दर डोळी उत्पन्न हे ब्रिटन मधल्या इंग्रज माणसाच्या दर डोळी उत्पन्नापेक्षा जास्त होतं. हा एक भेद तुम्ही लक्षात घ्या. एखाद्या माणसाने प्रगती केली, काही 2% लोकांनी एका जातीच्या एका प्रवर्गाच्या उच्चवर्णीयाच्या लोकांनी प्रगती केली म्हणजे समाज प्रगत झाला का? तर नाही. समाज केव्हा प्रगत होईल? समाज प्रगत होईल जेव्हा 90% लोक समाजातले हे प्रगत होतील, किंबहुना त्यांच्या कौशल्य गुण मेहनतीचा हातभार हा देशाच्या समाजाच्या प्रगतीमध्ये सहभागी होईल, त्याला आपण खरं प्रगती म्हणू. आणि म्हणून या ठिकाणी केवळ आणि केवळ आर्थिक निकषाचा विचार न करता आपण प्रवर्ग, वर्ग आणि जात या 3 गोष्टींचा विचार केलेला आहे. वर्गाचा विचार त्या मानाने कमी झाला, प्रवर्ग आणि जातीचा विचार जास्त झाला. त्याचं प्रमुख कारण असं आहे की जगामध्ये भारत हा एकमात्र देश असा आहे की जिथे क्लास नाही, कास्ट सिस्टीम आहे. आणि प्रवर्ग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लक्षात घ्या, क्लास आणि जात याच्या मधलं जर काही असेल तर ते प्रवर्ग आहे.
म्हणजे तुम्हाला दिसेल की आता ओबीसी हा प्रवर्ग आहे, तो ओबीसी मध्ये जवळपास 5,000हून जास्त जाती आहेत. जातींचे समूह म्हणजे आपल्याकडे आदिवासी जरी घेतले, आपल्याकडे आमचे दलित बांधव किंवा ट्रायबल्स काही घेतले, तर त्यांच्यामध्येही जाती पोटजाती हा प्रकार आहेच. मग प्रत्येक जाती पोटजातीला शोधत बसून हे केल्यापेक्षा एखाद्या प्रवर्गाला ओळख द्यायची, प्रवर्ग रिकॉग्नाइज करायचा, आणि प्रवर्ग रिकॉग्नाइज झाला की त्याच्यावरून आपण मग आरक्षणाचं अपवादात्मक तत्व आहे ते अप्लाय करायचं. त्याचं प्रमुख कारण ही समता. देशामध्ये समतेचा अधिकार हाच प्रमुख आहे. समतेच्या अधिकाराला प्रमाण मानून ही घटना निर्माण करण्यात आलेली आहे. पण जर असमानतेची वागणूक खूप वर्ष आपण एखाद्याला दिली असेल आणि त्याला समान दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल, तर इतरांच्या मानाने त्याला थोडस वरच्या पट्टीवर आपण प्रावधान देऊन त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून तो समान पातळीवर येऊ शकेल. समजा एक मुलगा 5 फूट उंचीचा आहे, दुसरा 3 फूट उंचीचा आहे आणि तिसरा 2 फूट उंचीचा आहे. तर एखादी मॅच बघायची असेल स्टेडियम मध्ये, तर 5 फूट उंचीचा मुलगा सहज त्याच्या उंचीमुळे ती मॅच बघू शकतो. पण जो 3 फूट उंचीचा आहे तो बघू शकणार नाही. तर त्याला आपल्याला पायाखाली एक स्टूल अजून 2-3 फुटाचा देऊन त्याच्या 5 फुटाच्या उंचीवर आणावं लागेल, आणि तो आणल्यावरती तो ती मॅच बघू शकेल. कारण मॅच बघणे हा जसा 5 फूट उंचीवाल्याचा अधिकार आहे तसा याचाही अधिकार आहे. आणि त्याही पेक्षा खाली जो 2 फुटावर आहे त्याला तब्बल 3 फुटाचा स्टूल आपल्याला उंच व्हायला द्यावा लागेल, जेणेकरून तो ते बघू शकेल. आता इथं 5 फुटाचे, 2 फुटाचे, 4 फुटाचे, 3 फुटाचे, 1 फुटाचे असे वर्ग प्रवर्ग जात व्यवस्था जर असतील आणि याचा निकष केवळ आर्थिक त्यांना सुबत्ता दिली म्हणून तो त्याच्या बरोबर येईल असं म्हणणं काही रास्त होणार नाही. आणि म्हणून हे प्रवर्ग निर्माण केलेले आहेत. वर्ग प्रवर्गाची निर्मिती, जातीची निर्मिती जेव्हा तुम्हाला घटनेमध्ये टाकावी लागते तेव्हा एकच गोष्ट अधोरेखित होते की हे अस्तित्वात आहे, त्याला नाकारता येत नाही. भारतातली जात व्यवस्था जी तेव्हा आणि त्याच्याही पूर्वी अनेक वर्ष अस्तित्वात होती, आजही आहे आणि माहित नाही किती वर्ष अजून पुढे अस्तित्वात राहील, हे न नाकारता येणारं सत्य आहे. आणि म्हणून आपण ते गृहीत धरूनच पुढे गेलं पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला हा संदर्भ जो आहे तो समजून घेता येईल. विशेषत्वाने काल आपण अनुच्छेद 15च्या समभाग 4 वर होतो आणि 4 आणि 5 मला वाटतं या दोन समभागांचं वाचन एकदा यशवंत तू कर. तुझा माईक म्यूट आहे. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी मूलभूत हक्क भाग 3 मधल्या अनुच्छेद 4 आणि 5 या ठिकाणी काल वाचन केलं होतं. त्यापैकी 4 वर या ठिकाणी विश्लेषणही झालं होतं आणि 5 वर आपल्याला आज बोलायचंय. तर 4 आणि 5 मी अनुक्रमे वाचतोय. तर 4 या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 29चा खंड 2 यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही प्रवर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. 5 या अनुच्छेदामधील किंवा अनुच्छेद 19चा खंड 1 उपखंड 6 यामधील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता कायद्याद्वारे कोणतीही विशेष तरतूद करण्यात जेथवर अशा तरतुदी अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्देशलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थाखेरीज अन्य शैक्षणिक संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत अगर अनुदान प्राप्त नसोत प्रवेश देण्यासाठी देण्याशी संबंधित असतील तेथवर राज्याला प्रतिबंध होणार नाही. बरोबर आहे. अनुच्छेद 15च्या समभाग 4 मध्ये जे म्हटलेलं आहे की मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या, कसे काय मागासले पण ठरवलंय, सामाजिक आणि शैक्षणिक कोणत्याही वर्गाच्या उन्नतीसाठी. इथं वर्ग हा
शब्द वापरलेला आहे. पुढे गेल्यावर अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यात राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे राज्य यांच्या उन्नतीसाठी कुठलीही विशेष तरतूद घटनेमध्ये कायद्यामध्ये बिनधास्तपणे करू शकते. आता शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती. अनुसूचित हा शब्द समजून घ्या. शेड्यूल हे कुठून आला? हा शेड्यूल ब्रिटिशांनी भारतातल्या ज्या जनजाती आहेत त्याचा अभ्यास करून या कुठल्या प्रकारच्या जनजाती आहेत त्यांना काय नावाने ओळखलं म्हणजे त्यांची ओळख प्राप्त होईल असं करून जी एक लिस्ट तयार केलेली आहे त्याला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब असं अनुक्रमे म्हटलेलं आहे. तर अनुसूची म्हणजे ही सूची कुठल्या तरी प्रशासनाने निर्माण केलेली आहे आणि म्हणून याला अधिकार सूची असं म्हटलं तरीही चालेल. कुठल्या तरी अधिकाराने ती निर्माण झालेली आहे म्हणून त्याला अनुसूचित शेड्यूल म्हणतात. नुसतं लिस्ट नाहीये. साधी यादी तयार करणं आणि शेड्यूल तयार करणं, अनुसूची तयार करणं याच्यामध्ये फरक आहे. जेव्हा एखादी अनुसूची तयार असते तेव्हा ती प्रमाणित असते आणि प्रमाणित कोण करतं? त्यावेळेचं शासन प्रशासन हे त्याला प्रमाणित करत असतं. अशी प्रमाणित सूची होत असताना इथं वर्ग जाती अनुसूचित जाती आणि जनजाती असा शब्द वेगवेगळा करून का वापरला गेला? आज आपल्या लक्षात येईल की ओबीसी हा प्रवर्ग आहे म्हणजे हे वर्गाच्या साठी केलेली तरतूद आहे आणि जाती जनजाती ही SC ST यांच्यासाठी केलेली तरतूद आहे. या ठिकाणी आपण एक छोटासा संदर्भ लक्षात घेऊया म्हणजे विषयांतर अजिबात होणार नाही, परंतु हे कुठून आलं त्याबद्दल आपल्याला कल्पना येईल. 1871 साली जेव्हा पहिल्यांदा ब्रिटिश भारतामध्ये जनगणना झाली, जनगणनेचा इतिहास बघितला तर सततच्या 3 जनगणना झाल्या. चौथी जनगणना झाली नाही त्या वर्षी आणि ती 5वी झाली तर 1910-11 या सालामध्ये जी चौथी जनगणना झाली त्याच्यामध्ये झालेला एक फरक आपल्या लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. त्यावेळी भारत स्वतंत्र नव्हता. 1919चा प्रशासकीय कायदाही अस्तित्वात यायचा होता. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्यावेळी व्हायच्या होत्या. अशा वेळी नेमकं काय घडलं आणि ते कशामुळे झालं हे आपण बघून घेतलं तर मला वाटतं आपल्याला हा वर्ग आणि जात याच्यामधला फरक अजून जास्त स्पष्ट होतो. पहिल्या 3 जनगणनेमध्ये भारताच्या लोकसंख्येचे 3 कॉलम होते, हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन. पण या चौथ्या जनगणनेमध्ये जो हिंदूचा कॉलम आहे त्याला त्रिभाजित केलं गेलं, ट्रायफर्केट केलं गेलं आणि त्याचे 3 कॉलम करताना एक कॉलम हिंदूच ठेवला, दुसरा कॉलम एनिमिस्ट आणि ट्रायबल्स असा केला आणि तिसरा कॉलम केला अनटचेबल्स अँड डिप्रेस क्लास. यात जे तुम्हाला जाती आणि जनजाती तुम्ही म्हणता ह्या त्या क्लास मधून आलेले आहे. ब्रिटिश म्हणाले की जरी यांचं वर्णन अनटचेबल, अस्पृश्य, बघा इथलेच शब्द त्यांनी उचललेले. अस्पृश्यता ही काही ब्रिटनमध्ये नव्हती जी त्यांनी इथं आणली. इथलीच असलेली वास्तविकता त्यांनी मांडलेली आहे की हा एक क्लास आहे. आपल्याला ॲनिमिस्ट थोडासा समजून घ्यायला पाहिजे. ॲनिमिझम नावाचा जो एक सिद्धांत जगभरात तत्व म्हणून प्रसिद्ध आहे त्या सिद्धांताचा सरळ सोपा अर्थ आहे की श्रद्धाळू, असे श्रद्धाळू लोक की ज्यांना काहीही सांगा, कशावरही विश्वास ठेवतात. त्यांना सांगा दगडात देव आहे, सापात देव आहे, झाडात देव आहे, फुलात देव आहे, नदीत देव आहे, पहाडात देव आहे, तो सगळ्यांवरती विश्वास ठेवून चालणारा असा जो एक मोठा प्रवर्ग आहे. मला तर वाटतं आजचा ओबीसी किंबहुना तो ॲनिमिस्टच आहे. आणि ट्रायबल जे एका जागी कधी स्थिर नसतात, जे हवामानाच्या आणि भौगोलिक संस्कृतीच्या दृष्टिकोनातून इकडचे तिकडे स्थलांतरित होत असतात, असे लोक भारतात खूप मोठ्या संख्येने आहे. आणि त्याशिवाय अनटचेबल आणि डिप्रेस क्लास आहे. तर अनटचेबल आणि डिप्रेस क्लास याची ही लोक कोण आहेत, कशी आहेत, हे आधीचे कोण होते, हे सगळं काढत असताना जाती आणि जनजाती हे संदर्भ वापरण्यात आले आणि ॲनिमिस्ट हे उद्धृत करत असताना मला वाटतं प्रवर्ग आणि वर्ग असे संदर्भ निर्माण करण्यात आले. म्हणजे आजचा ओबीसी
आणि एसटी हा कोण आहे आणि आजचा जो SC STच्या शेड्यूल लिस्ट मधले ज्या जाती आहेत त्या कोण आहे याचं थोडंसं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी होऊ शकतं. हे करणं अशासाठी महत्वाचं आहे की कंटेम्पररी कन्सेप्ट मध्ये जर आज तुम्ही ही राज्यघटना सद्यस्थितीला बघतो म्हटलं तर मला वाटतं ह्या वर्गाच्या ठिकाणी यांनीही जातीचा उल्लेख जर कदाचित केला असता तर आज मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा आरक्षणाचं जे असं चित्र उभं राहिलं ते असं चित्र उभं राहिलं नसतं. हा प्रवर्गामध्ये झालेला भेद असल्यामुळं आज प्रवर्ग जेव्हा वेगवेगळ्या जातींचा विचार करायला लागलेला आहे, म्हणजे बघा आपण जात निर्मूलनाकडे चाललोय की जातीच्या सबलीकरणाकडे चाललोय याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. हे एकट्या महाराष्ट्रात घडत नाहीये. हरियाणातलं जाट आंदोलन, गुज्जर आंदोलन राजस्थानचं, गुजरातचं आंदोलन, तुमच्या लिंगायत आंदोलन कर्नाटकचं, हे सगळीकडे ही जनभावनेला लागलेली एक कीड आहे की आता आपल्याला जातनिहाय विचार करायला लावायला पाहिजे. पण त्यावेळी 340वा आर्टिकल प्रस्थापित करताना घटनेमध्ये बॅकवर्ड क्लास असा प्रवर्ग म्हणून उल्लेख झालेला आहे, तो जात म्हणून उल्लेख झालेला नाही. आता तुम्ही म्हणाल तुम्ही हे फोड करून सांगण्यामागचं कारण असं आहे की जातनिहाय जनगणना ही ओबीसीची अजूनही होत नाही, किंबहुना त्याला तसं घटनेशी प्रावधान नाही असे घटनातज्ञ जेव्हा सांगतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी वर्ग नमूद केलेला आहे, म्हणून जर संख्या द्यायची झाली तर ती वर्गाची द्यावी लागेल, ती जातीची देता येणार नाही. हे बॅकवर्ड क्लास साठी आहे आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब साठी मात्र जातीची द्यावी लागेल, कारण हा उल्लेख या अनुच्छेद 4 मध्ये, समभाग 4 मध्ये अनुच्छेद 15च्या स्पष्टपणे दिलेला आहे. आज सगळे ओबीसी बांधव सांगतात की आमची जातनिहाय जनगणना का होत नाही, जातनिहाय जनगणना का होऊ शकत नाही, तर ही ज्ञानबाची मेक या आर्टिकल मध्ये टाकलेली आहे. जर आपल्याला आपले खासदार आमदार सजग असतील आणि याचा अभ्यास असेल तर त्यांनी हे वर्ग आणि प्रवर्गाच्या अनुच्छेदात काहीतरी घटनात्मक बदल घडवून आणले पाहिजे. ते बदल कसे असतील त्याचा सर्वंकष विचार आणि विश्लेषण झालं पाहिजे, तेव्हा हे होणं शक्य आहे. या 4 समभाग अनुच्छेद 15चा सगळ्यात मोठा परिणाम आज समाजावर दिसतोय आणि म्हणून मला वाटतं की याच्यावर आपण थोडस अधिक स्पष्टीकरण दिलं पाहिजे की पुढे काय होऊ घातलं आहे. माझ्या आकलनाप्रमाणे माझा अनुभव मला सांगतो, मग तो पोलीसचा असेल, समाजकारणातला असेल, राजकारणातला असेल. 30 नोव्हेंबर 1948चं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटनापीठासमोर भाषण आहे. त्या भाषणाचा आधार घेऊन इंदिरा साहनी केसमध्ये असा निष्कर्ष देण्यात आला की 50% वर आरक्षणाची मर्यादा नेता येत नाही. आणि हे का घडलं तर त्या भाषणामध्ये घटनाकार बाबासाहेब म्हणतात की समतेचा अधिकार हा प्रमुख नियम आहे आणि आरक्षण हे त्याला अपवाद आहे. अपवाद हा नियम होऊ शकत नाही. अपवाद हा नियम सिद्ध करतो. इट इज द एक्सेप्शन विच प्रूव्स द रूल, बट नो एक्सेप्शन, नेव्हर एनी एक्सेप्शन कॅन बिकम अ रूल. म्हणून आरक्षण हे नियम होऊ शकत नाही, आरक्षण हे एक्सेप्शन होऊ शकतं. या एका निकषावर 50%ची मर्यादा निर्धारित केलेली आहे. आता या ठिकाणी समतेचा विचार करून देशातली आरक्षणाला द्यायची असेल तर फक्त 50% जनतेने ते घेऊ शकतात. 50% जनता ही अनारक्षित याच्यामधून राहिली पाहिजे, जेणेकरून मेरिट जो आहे तो येत राहील, अशी जी एक समतेची मांडणी घटनाकारांनी या ठिकाणी केलेली आहे. त्या समतेच्या मांडणीला छेद देणारं एक उदाहरण तुम्हाला तामिळनाडूमध्ये दिसतं, ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा जवळपास 69% जवळपास गेलेली आहे. तर तिथे हे कसं घडलं? नचेप्पन कमिटीने जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टच्या आधारे तामिळनाडू सरकारने त्यांच्या अखत्यारीत, त्यांच्या विधिमंडळामध्ये
हे बिल पास करून ते अधिकार दिले आणि त्यानंतर त्याच्यावर संसदेमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा किती लोकांना आज जसे जागृती आहे तशी होती याची कल्पना नाही मला, पण त्यावेळी संसदेने सुद्धा एक छोटीशी घटना दुरुस्ती टाकून त्याला मान्यता दिली. त्यानंतरही ही घटना दुरुस्ती ही घटनाबाह्य आहे असं सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही तामिळनाडूचं प्रकरण पडलेलं आहे. म्हणजे तामिळनाडूची 69% ची जी आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे ती वादातीत आहे असं म्हणायला आपल्याला आज तरी कारण नाही. तोही वाद आपला चिघळत पडलेला आहे. म्हणून जर हा तिढा सुटायचा असेल आणि हा तिढा निर्माण करण्यामागे राजकारणाचा जर अश्लील डाव नसेल तर या ठिकाणी घटनेमध्ये एकच दुरुस्ती ती या समभाग 4 अनुच्छेद 15 मध्ये आणली पाहिजे. कारण समभाग 4 अनुच्छेद 15 ही स्वतःतच एक घटना दुरुस्ती आहे. 1951 ला ही घटना दुरुस्ती झालेली आहे. हे कलम काही घटना लिहिली तेव्हा लिहिल्या गेलेलं नाही हे परत लक्षात घ्या. 1951 ला झालेली ही पहिली संविधानाची घटना दुरुस्ती आहे ज्याच्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक हे 2 निकष टाकलेले आहेत. आता सामाजिक आणि शैक्षणिक हे निकषाचा जर आपण याच्यातला विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की सुप्रीम कोर्टाने जेव्हा महाराष्ट्र राज्याने तामिळनाडूच्या धर्तीवर दिलेलं मराठा आरक्षण रद्द ठरवलं तेव्हा सुप्रीम कोर्ट काय म्हणालं की शासनाने मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. त्याचं पुरेसं इम्पेरिकल डाटा मधलं विश्लेषण कोर्टासमोर सादर केलं नाही. हे सुप्रीम कोर्टाचं पहिलं ऑब्झर्वेशन आहे. त्याचबरोबर दुसरं ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाचं अतिशय महत्वाचं आहे. अगदी पहिल्यांदा हे रिझर्वेशन नाकारताना सुप्रीम कोर्टानं दुसरं ऑब्झर्वेशन असं केलं की भारतातल्या डोंगर दऱ्या, बेडे, पारध्यांचे, बंजारांचे पाडे, आदिवासी पाडे या भागात राहणारे लोक हे मराठी समाजापेक्षा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेले आहेत असं मानायला हे सर्वोच्च न्यायालय तयार नाही. याचाच अर्थ की आपण सामाजिक आणि शैक्षणिक या ज्या 2 संकल्पना वरती आरक्षण आधारित ठेवलेलं आहे त्या आरक्षणाचं प्रारूप हे कोर्टासमोर स्पष्ट करून सांगता आलं नाही आणि म्हणून ते नाकारलं गेलं. आणि मग आता असा एक मानदंड निर्माण होतोय की 50% वरती जर द्यायचंच नसेल तर हे आरक्षण ओबीसीचे जे 27% आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये देता येईल. कारण प्रवर्ग महत्वाचा आहे आणि ही शक्यता दाट आहे. प्रवर्ग आणि जात घटनेतलं प्रावधान जर ज्यांच्या लक्षात येत असेल तर तुम्हाला वाटेल की मराठा समाजाला जर उद्या आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना ओबीसी घटकातूनच द्यावं लागेल. मग ओबीसी घटकाचं आरक्षण तुम्ही वाढवून द्या की कमी करून द्या. आता सगळ्यात महत्वाचा रेड लाईट सिग्नल या ठिकाणी असा आहे की राजकारण्यांनी होऊ घातलेला हा सामाजिक विघटनाचा एक डाव म्हटला तर वावग अजिबात होणार नाही, किंबहुना हा डावच आहे. त्या लोकांनी इतकं माहित आहे की ओबीसीचं रिझर्वेशन जे 27% होतं ते डीटीएनटी, विजेएनटी, बाकी काही एसटीचे प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग या ज्या सगळी प्रावधानं केलेली आहे त्याच्यामधून साधारण 15 ते 16% आलेलं आहे. 9 ते 10% इतर वर्ग त्याच्यामध्ये ऑलरेडी राज्यांनी समाविष्ट केलेले आहे जे केंद्र शासनाच्या ठिकाणी नाही. म्हणजे इकडे डीटीएनटी चं रिझर्वेशन हे केंद्राच्या ठिकाणी ओबीसी समजलं जाते यांना, तिथे रिझर्वेशन नाहीये. तर ही जी संख्या कमी झालेली आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमध्ये ऑलरेडी अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता जागृत करण्यासाठी आपण परत स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं त्यांचं राजकीय आरक्षण काढून घेऊन त्यांना अजून उचकवण्याचा प्रयत्न करतो एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण न देता, तशी घटनेमध्ये सोय न करता, तशी घटना दुरुस्ती न करता, घटना दुरुस्ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करायला जर तुम्ही त्याचा प्रवास बघितला 102 पासून 127 पर्यंतचा
ज्याच्यामध्ये 50% मर्यादा वाढवून दिली जात नाही, जातनिहाय जनगणनेचे अधिकार राज्यांना दिले जात नाही आणि राज्यांना सांगतं की तुम्ही देऊ शकता. हे जे सगळं चाललेलं आहे त्यावरून निकष काय होईल की मराठा समाजामध्ये सुद्धा या ठिकाणी अस्वस्थतेची भावना जागृत होईल आणि उद्या ओबीसी विरुद्ध मराठा असा सामाजिक संघर्ष या देशामध्ये निर्माण न झाला तर मला आश्चर्य वाटेल. आणि त्याचं क्रेडिट जर हा निर्माण नाही झाला संघर्ष तर इथल्या बंधुतेच्या भावनेला आणि सामाजिक ऐक्याला द्यावं लागेल. जे कोण लोक आता याच्यासाठी प्रयत्न करतात आहे त्यांचं मी अभिष्ट चिंतन आजच्या 75व्या स्वातंत्र्य दिनी करतो. आणि शेवटचं एवढंच सांगतो की मोठमोठे घटनातज्ञ, कालच मी टीव्ही वरती एक घटनातज्ञ बोलताना ऐकत होतो. ते कधीही असं वावगं बोलत नाही, पण ते बोलताना स्पष्ट म्हणाले की हा राजकारण्याचा कुटील डाव आहे. या ठिकाणी त्यांना ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण करायचा आहे आणि त्या संघर्ष निर्मितीची ही 127वी घटना दुरुस्ती विधेयक हे लक्षण आहे. इथपर्यंत ते बोलण्यापर्यंत गेले. म्हणजे याच्यात काहीतरी सत्यता असली पाहिजे. याशिवाय दुसरं एक असं बिंबवलं जातं आज समाजावरती, आपण स्वतंत्र दिन साजरा करतो आणि तो 75वा साजरा करतो. युवकांनो, बाळांनो, लक्षात घ्या, आज आपण प्रगल्भ झालं पाहिजे, पण प्रगल्भ न होता आम्ही कुठल्या तरी एका विचाराला एवढे भारावून त्याच्या पाठी लागलोय की जणू काही आयुष्य संपलंय. आज ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये अशी भावना रुजवली जात आहे. हे भावनिक राजकारण केलं जात आहे की आरक्षण म्हणजे पूर्ण जीवन आहे. म्हणजे आजपर्यंत आमचे आजे बापे वंशज सगळे फक्त आरक्षणावरच जिवंत होते. आरक्षण नाही तर आयुष्यच नाही. ज्या पद्धतीने आज मुलं, मी इथे घटनेचं पारायण करायला बसलोय, मला वेदना होतात. ज्या पद्धतीने एमपीएससी युपीएससी ला बसलेली मुलं आत्महत्या करत आहे. अरे तुम्ही कुठं चाललाय? नाही एक एमपीएससी युपीएससी पास झाले बाळांनो, नाही काही कारणास्तव काही गोष्टी जमल्या, सोडून द्या ना. त्याच्याने आयुष्य संपत नाही. पण हे बिंबवलं जातंय, हे अश्लाघ्य स्वरूपाचं राजकीय भावनिक गारुड समाज मनावर निर्माण केलं जात आहे की जर तुम्हाला आरक्षण नाही दिलं तर तुमचं सगळं केलं, तुम्ही गेले कामातून, तुमची व्हॅल्यू शून्य झाली. हे फार चुकीचं होत आहे. म्हणून आजच्या या राज्यघटनेच्या पारायणामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मला हे थोडस बोलावंसं वाटलं. अनुलक्षून जरी समभाग अनुच्छेद 15चा असला तरी या गोष्टी समजणं महत्वाचे आहेत आणि म्हणून ते मी बोललो. 5व्या समभागाकडे जाण्याच्या आधी काही प्रश्न आले असतील किंवा तुला काही सांगायचं असेल यशवंत तर यू आर वेलकम. मी जरा एक गुडभर पाणी पिऊन घेतो. हा सर. आपण सर आता जी चर्चा केली त्याच्यामध्ये 5व्या समभागापर्यंत बोलतो, कारण आज 16वा काही आपण त्याला स्पर्श करू शकेल असं वाटत नाही वेळेची मर्यादा बघता. 5व्या भागावर आपण चर्चा करणारच आहोत. पण आज स्वातंत्र्य दिनाची 75वी आपण साजरी करत असताना, अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना कुठंतरी ज्या पद्धतीनं आपण जसं म्हणताय तसं कदाचित असं असेल की ही राजकारणांची एक वेगळी खेळी असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुठंतरी ती प्रगल्भता, लोकशाहीची 75 म्हणजे एक प्रगल्भ अवस्थेमध्ये लोकशाही आणि लोकशाहीमधले असणार आपला मतदार तरुण युवा वर्ग आला पाहिजे याचा विचार करता कुठंतरी असा विचार युवकांच्या मध्ये व्यक्त करत असताना, बसत असताना येतो की का नाही फक्त आर्थिक आरक्षणावरच आपला देश चालेल. आता सामाजिक आणि सांस्कृतिक पेक्षा आर्थिक आरक्षणावर भर देऊन सगळे एका रेषेवर आणता येतील का, या विषयावर थोडीशी वेगळा विचार होऊ शकतो का, असा एक प्रश्न आहे. नाही, निश्चितपणे याच्यावर वेगळा विचार होऊ शकतो. युवकांना माझं सांगणं आहे की तसंही 10% हे ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं, ते आपल्या घटनेने मंजूर केलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार या 10%च्या एका आरक्षणाच्या याच्यावर सहमत आहे आणि मला वाटतं इकॉनॉमिक आरक्षण जे आहे ते आरक्षण आपल्याला त्याच्यावर कमी वादविवाद होताना दिसतात आहे. म्हणजे सगळ्यांना ते ग्राह्य आहे. आता आर्थिक निकषावरती आरक्षण देत असताना जेव्हा आपण प्रवर्गाचा विचार करतो, जातीचा विचार करतो आणि त्याच्या श्रीमंतीचा विचार ऑटोमॅटिकच येतो, कारण आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचं आहे. तर या ठिकाणी क्रीमी लेअर नावाचा जो प्रकार आहे तोही विचारात घेतला पाहिजे. कारण आपली सामाजिक रचनाच अशी कॉम्प्लिकेटेड आहे, अशी जटिल आहे की नुसतं एका संकल्पनेचा विचार करून चालत नाही. खरंच श्रीमंत माणूस असेल तर त्याला रिझर्वेशनची गरज नाही, म्हणून क्रीमी लेअर लावलेली आहे. पण क्रीमी लेअर लावत असताना आपण जेव्हा 8 लाखाचे, 10 लाखाचे, 15 लाखाचे, 20 लाखापर्यंत जेव्हा नेतोय रेश वाढवत, तेव्हा त्या ठिकाणी कुठला प्रवर्ग सुटतो, कुठला प्रवर्ग सुटत नाही
खरंच कोणी त्या प्रवर्गातले लोक तेवढे श्रीमंत आहेत का ज्यांना गरज नाही? आणि मी तर म्हणेल आज स्वातंत्र्य दिनी अशा जनतेने विचार करावा की खरंच जर मला रिझर्वेशनची गरज नसेल, मग भले तो SC STतला असू दे की ओबीसीतला असू दे, त्यांनी स्पष्टपणे रिझर्वेशनला नाही म्हणावं की मला त्याची गरज नाही. कारण या समाजामध्ये जिथं बंधुता आणि सामाजिक न्याय जिवंत आहे, माझ्याही पेक्षा खालच्या स्तरावर जगणारे लोक आहेत, त्यांना प्रामुख्याने रिझर्वेशन द्या असं म्हटलं तर मला वाटतं खरी सामाजिक न्यायाची संकल्पना पुढे येईल. आज सर आपला माईक म्यूट झालेला. मला वाटतं त्या आर्थिक निकषावरच आरक्षण हे असलं पाहिजे. परंतु आर्थिक निकष ठरवताना सुद्धा आपण जात, वर्ग, प्रवर्ग याच्या पलीकडे जाऊन केवळ आणि केवळ आर्थिकतेची व्याख्या केली आणि ती व्याख्या सरतेशेवटी आपल्याला जोपर्यंत आपण बदल करत नाही तोपर्यंत सामाजिक आणि शैक्षणिक, सोशल अँड एज्युकेशनल या दोन संकल्पनांच्या पॅरामीटरवर तपासून घ्यावी लागेल. आपण ही पॅरामीटर बदलली पाहिजे तर हे शक्य आहे. ही पॅरामीटर पहिल्यांदा कुठे बदलली आणि आर्थिक रिझर्वेशन कुठून आलं ते सांगताना मी एवढंच सांगेल की मंडल आयोग जेव्हा प्रस्थापित झाला आणि त्यांना जे काम देण्यात आलं त्याच्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक शिवाय आर्थिक हा शब्द आहे, म्हणून हे आर्थिक रिझर्वेशन आलेलं आहे. आज जो EWS चा कॉलम आपण बघतो तो त्याच्यातनं आलेला आहे. म्हणजे समाजाची जातनिहाय जनगणना करत असताना जसं तुम्ही ट्रायमेट्रिक पद्धत नागार्जुन केस मध्ये सांगितलेली लावून सामाजिक आणि शैक्षणिक त्याचा दर्जा तपासता, तो दर्जा तपासत असताना आर्थिक सुद्धा एक तिसरं डायमेन्शन त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं, ते मंडल आयोगाने इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणून आपण त्याचाही विचार करूया आणि अशी एक अपेक्षा करूया की या देशामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा 3 निकषावरती जातनिहाय जनगणना होईल आणि ज्याला खरोखर, ज्या प्रवर्गाला खरोखर रिझर्वेशनची गरज आहे त्यांना ते रिझर्वेशन मिळालंच पाहिजे. मग ते मराठी असो, अजून तेली, माळी, कुणबी, धनगर, वंजारी कुठल्या समाजाचे असो, त्या सगळ्या समाजातल्या ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना ते दिलं पाहिजे. आता माझ्या प्रवर्गात जर कोणी मला म्हणेल की धनराज वंजारी साहेब तुम्हाला रिझर्वेशन, तर मी म्हणेल मला रिझर्वेशनची गरज नाही. आणि असं म्हणणारा वर्ग जो एज्युकेटेड क्लास आहे या देशातला असा सुद्धा मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. त्याची सुद्धा नोंद सरकार दरबारी कुठेतरी झालं पाहिजे. आणि तरुणांच्या मताशी मी सहमत आहे की आर्थिक निकषावरच याच्या पुढचं जे राजकारण आहे ते रिझर्वेशनच्या माध्यमातून राबवलं गेलं पाहिजे, तर निकोप राजकारण होईल. तुम्ही आरक्षणामध्ये जात, प्रवर्ग, वर्ग आणून करत राहिला तर निश्चितपणे तुम्ही काहीतरी अघोरी खेळी राजकारणाची करत आहात. तुम्हाला फक्त सत्ता आणि अर्थसत्ता या दोन मध्ये हा समाज घुसमटून पिळवटून ठेवायचा आहे असा त्याचा अर्थ होईल. एवढं बोलून आपण अनुच्छेद 5 वर येऊया. शेवटच्या भागामध्ये या अनुच्छेद 15च्या समभाग 5 ला बोलताना याच्यामध्ये 2 अनुच्छेदाचा उल्लेख आहे. तो अनुच्छेद आहे 19, ज्याने आपल्याला स्पीच फ्रीडम जे दिलेलं आहे, फ्रीडम ऑफ स्पीच दिलेलं आहे, बोलण्याची आणि व्यक्त होण्याची आपल्याला पूर्णपणे मुभा या 19 आर्टिकलनी दिलेली आहे. आणि 30व्या आर्टिकल मध्ये आपल्याला आपले सांस्कृतिक आणि धार्मिक अधिकार जपण्याचा, भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा जो अधिकार दिलेला आहे, या दोन संकल्पनांचा विचार करून ही जी घटना दुरुस्ती 93 आहे ही 2006 मध्ये करण्यात आलेली आहे. या 2006 जानेवारी 2006 पासून ही घटना दुरुस्ती झालेली आहे. 2006 ला असं काय घडलं की जेणेकरून हे पोटकलम या ठिकाणी अनुच्छेद 15 मध्ये टाकावं लागलं. आधी हे पोटकलम बघून घेऊया. या अनुच्छेदामधील किंवा अनुच्छेद 19चा खंड 1 उपखंड 6 यामधील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकाच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कायद्याद्वारे कोणतीही विशेष तरतूद करण्यास जेथवर अशा तरतुदी, म्हणजे अनुच्छेद 4 मध्ये विशेष तरतूद करण्यास प्रतिबंध होणार नाही असं बोलून क्लोज केलं.
पण 5व्या समभागामध्ये तिथं क्लोज न करता जेथवर अशा तरतुदी अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्देशिलेल्या अल्पसंख्याक हा कीवर्ड आहे याच्यात, की या शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा विषयक ज्या गोष्टी आहेत त्या कोणाच्या जतन करण्याची गरज आहे, तर अल्पसंख्याकांच्या जतन करण्याची जतन आहे. मध्ये निर्देशित केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांखेरीज अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत अथवा अनुदान प्राप्त नसोत प्रवेश देण्याची संबंधित असतील तेथवर राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे अल्पसंख्याक जे आहेत, ज्या छोट्या छोट्या जनजाती जे आहेत, जशी जशी आपली लोकशाही प्रगल्भतेचा प्रवास करत पुढे गेली तेव्हा साधारण 2001 साली अशी गरज भासली की अनेक जनजाती डोंगर दऱ्यामध्ये राहणारे आमचे बांधव भारतीय असे आहेत की त्यांच्याकडे अनेक गुण वैशिष्ट्य त्यांची संस्कृती भाषा लिपीच्या माध्यमातून जतन केली गेली आहेत. आणि हे इतकी छान आहेत की साधी मोडी लिपी घेतली किंवा त्या काळची भाषा आपण विचारात घेतली तर तिचं आकलन जर आपण केलं तर त्या भाषेतून खूप काही शिकण्यासारखं आहे. मग ती बौद्धकालीन भाषा असेल किंवा अजून कुठल्या शिवकालीन बखरीची भाषा असेल, तिचं जतन झालं पाहिजे, नाहीतर ती कालोखामध्ये नष्ट होऊन जाणार. आणि म्हणून हे 2006 ला अभ्यासाअंती ही घटना दुरुस्ती करताना ज्या कमिटी होती त्या कमिटीला खूप वर्ष लागली हा सगळा अभ्यास करायला. 3-4 वर्षाच्या अभ्यासांती त्यांनी ठरवलं की परत ते शब्द प्रस्थापित केले. म्हणजे अनुच्छेद 15चा मूळ संदर्भ सुटू नये म्हणून सामाजिक आणि शैक्षणिक हे शब्द घेतले. त्याचबरोबर ही तुमची व्यक्त होण्याची, तुमची बोलण्याची, तुम्हाला कला सादर करण्याची जी तुमची अनुभूती आहे, जी आपल्याला अनुच्छेद 19 मध्ये होते, जे आपण पुढे बघणार आहोत, त्याला समाविष्ट केलं. आणि तुमचं जे सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्टँडर्ड आहे ते अबाधित ठेवण्यासाठी कोणाला रिकॉग्नाइज केलं, कोणाचा शोध घेतला, अशा अल्पसंख्याकांचा शोध घेतला की ज्याच्या हजारो वर्षापासून भाषा, संस्कृती, लिपी या चालत आलेल्या आहेत. आणि अशांच्या शैक्षणिक संस्था, मग त्या शैक्षणिक संस्था खाजगी असो की खाजगी नसोत, सरकारचं अनुदान मिळत असो की सरकारचं अनुदान मिळत नसो, अशा सगळ्या संस्थांबद्दल भाषा, संस्कृती, लिपीच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारला जे जे कायदे करावे लागतील त्यास प्रतिबंध नाही. म्हणजे केंद्र सरकार त्यांच्या उन्नती उत्थानासाठी हे कार्य करू शकते. अनुच्छेद 15च्या समभाग 5 मध्ये असा समाज, जो समाज कधीही लाईमलाईट मध्ये आला नव्हता. तुम्हाला माहित असेल की मेरी कोम सारखी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेली बॉक्सिंग पटू असेल किंवा काही धनुर्धर आपले लोक आहेत ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये पदकं मिळवली, हे कुठल्या समाजातून येतात, कुठल्या डोंगर दऱ्यातून, कुठल्या जनजातीतून येतात, याचा जेव्हा विचार झाला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या. आणि आपण या प्रवर्गाला सुद्धा एक विशिष्ट दर्जा देऊन त्यांच्या भाषा, संस्कृती आणि लिपीचं संवर्धन करण्यासाठी हा अधिकार त्यांना आपण या ठिकाणी प्राप्त करून दिलेला आहे. 2 महत्वाचे संदर्भ या समभागामध्ये आहे. ते म्हणजे पहिला सामाजिक आणि शैक्षणिक, आणि दुसरा त्या अल्पसंख्याक असलं पाहिजे तुम्ही. आता तुम्ही अल्पसंख्याक आहात हे कसं निर्धारित होणार? आता परत या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. काही माझे तरुण मित्र असंही म्हणतील की काही अल्पसंख्याक हे एवढे श्रीमंत आहे, उदाहरणार्थ सिंधी कम्युनिटी, मारवाडी कम्युनिटी, त्यांना पण काहीतरी शाळा आणि त्यांच्या संस्थेचं प्रावधान घटनेमध्ये केलेलं दिसतं. तर खरोखर आहे, असे लोक हे श्रीमंत असतील, अल्पसंख्याकाच्या नावाखाली यांची वेगळी शिक्षण संकुल, वेगळ्या शिक्षण संस्था निर्माण होतील, पण त्यावर सुद्धा रीतसर अंकुश असण्याचं, म्हणजे तिथे फक्त अल्पसंख्याकांनी अल्पसंख्याकांना मिळत असं नाही, तिथे इतरांसाठी म्हणजे मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्यासाठी सुद्धा काही आरक्षण असलं पाहिजे. त्याचे निकष
हे केंद्र सरकार ठरवेल आणि त्याप्रमाणे निकष ठरवून कायदे करायला केंद्र सरकारला कुठलंही बंधन असणार नाही. अशा प्रकारचं हे एक सवलत घटनेने ही घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारला बहाल केलेली आहे. एकंदर आतापर्यंत आपण याचा जास्त कथ्याकूट केला असं मला वाटतं. इतप्पर सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन अकोमोडेट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्याशिवाय आपल्याला काही प्रश्न राहू शकतात, कारण प्रश्न असणं, आपल्याला कंप्लीट उत्तर न मिळणं, गोडी अपूर्णतेची लावील ओढ जीवा, कुठंतरी आपण अपूर्णच राहू, कारण अपूर्णता आपल्याला पूर्णतेकडे नेत जाईल. आणि माझ्या युवक मित्रांनो, जेव्हा आपण 16, 17, 18 या होऊन जाता जाता 32, 34, 35 पर्यंत येऊ अनुच्छेदापर्यंत, तेव्हा कदाचित ही गोडी अपूर्णतेची पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण इथेच हा वाद विवाद संपत नाही, हा अजून पुढे जातो आणि पुढे अजून काय काय अभिव्यक्ती मानवी जीवनाच्या याच्यामध्ये कव्हर केलेले आहे त्याचा अभ्यास, त्याचं पारायण आपण निश्चितपणे करतो आहे. तुम्ही सर्व युवक आज या पारायणाला 7वं पुष्प असताना एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित असता. काही लोक अगदी आवर्जून हा टायमिंग साधण्यासाठी आधीच 5 मिनिटं ऑन करून थांबलेले असतात. त्या सगळ्यांचं अभिष्ट चिंतन, अभिनंदन आणि मनापासून कौतुक करतो. परत एकदा या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या आपल्या स्वातंत्र्य दिनाला चिरायू होण्याची शुभकामना व्यक्त करतो आणि आजच्या पुरता इथेच थांबतो. पुढची इति समाप्ती यशवंता तुझ्याकडे. खूप खूप धन्यवाद सर. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीच्या वातावरणामध्ये जात असताना प्रगल्भ लोकशाहीची आशा आणि तो आशावाद आपल्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितल्या पद्धतीनं तो युवकांच्याकडून अपेक्षित आहे आणि तो युवक या ठिकाणी निश्चितपणे हे करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण थांबतोय. जय हिंद.